नमस्कार, दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मस्त नाश्त्यासाठी झटपट अशी रेसिपी। तर इथं बनवलं आपण शेवई उपमा। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी मोकळा सुटसुटीत असा आपला इथं उपमा तयार झालेला आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी 2 वाटी शेवई घेतलेली आहे। अगदी कोणत्याही किराणा दुकानात ती शेवई सहज उपलब्ध होते। 2 वाटी शेवई आहे ही 200 ग्रॅम वजनी प्रमाणात शेवई घेतलेली आहे। तर मुलांच्या डब्यासाठी रेसिपी तुम्ही सकाळी घाई गडबडीत करू शकता। तर सर्वात आधी इथं गॅसवर आता कढई तापत ठेवलेली। कढईमध्ये तूप घालायचं आहे। तूप नसेल घालायचं तर तेलावरही शेवई परतून घेतली तरीही चालेल, पण तूप घातल्यामुळे ना छान अशा उपम्याला चव येते। तर मी तर आता शेवई परतून घेणार आहे। अगदी मस्त बदामी रंगावर ही शेवई परतून घ्यायची, खूप जास्तही परतायची नाहीये। छान असा बदामी रंग आला तोपर्यंत आपण आता इथं शेवई परतून घेणार आहोत। तर लो टू मिडियम फ्लेमवर छान अशी आपण इथं शेवई परतून घेणार आहोत। छान आता इथं शेवई आपण परतून घेतोय। अगदी सकाळच्या घाई गडबडीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करा। अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे। घरातल्या साहित्यातच ही रेसिपी तयार होते। अगदी पोटभरीचा नाश्ताही तुम्ही याला म्हणू शकतात। तर आता इथं मस्त आपण खमंग अशी शेवई परतून घेतोय। अगदी मस्त घरभरेचा शेवईचा वास सुटलेला आपण तुपावर परतून घेतल्यामुळे छान विशिष्ट अशी आपल्या उपम्याला चव येते। अगदी मस्त बदामी कलर येई तोपर्यंत इथं शेवई परतून घ्यायची आहे। तर आता शेवई इथं छान आपली आता परतून झालेली आहे। तर शेवईचा रंगही बदलला आहे, तुम्ही पाहू शकता। शेवईचा रंग बदललेला आहे। आता आपण लगेच ही शेवई काढून घेणार आहोत। खूप जास्तही परतायची नाही आहे। आता शेवई एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची आहे। लगेच आता आपण पुढची तयारी करणार आहोत। आता आपण ज्याच कढईमध्ये शेवई भाजली होती त्याच कढईमध्ये मी इथं आता 2 ते 3 पळी तेल घातलेलं आहे। तेल किंवा तूप दोघं तुम्ही वापरू शकतात। आता मुलांना काजू आवडतात म्हणून मी इथं काजू घातलेले आहेत। 5-6 काजूचे काप घातलेले आहेत। जर तुम्हाला काजू घालायचे नसतील तर तेही तुम्ही पूर्णपणे अवॉइड करू शकता। हे तळून घेतलेले काजू आहेत ना, उपमा खाताना दाताखाली आले ना खूप छान लागतात। आता इथं काजूही तळून झालेले, तेही लगेच आपण काढून घेणार आहोत। जर तुम्हाला अजून दुसऱ्या भाज्या घालायच्या असतील, वाटाणे, गाजर, तेही तुम्ही घालू शकतात। आता मी तर शेंगदाणेही घालते। तर शेंगदाणेही खूप छान लागतात उपम्यामध्ये। एकदा माझ्या पद्धतीने नक्की हा उपमा ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करून सुचवा। आता शेंगदाणेही तळून झालेले आहेत। आता तेल आपलं छान गरम आहे। लगेच याच्यात 1 चमचा मोहरी घातलेली, 1 चमचा जिरं घातलेलं आहे। याच्यात आपण कोणतेही मसाले वापरणार नाहीत म्हणून मी तर बारीक चिरून हिरवी मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता घातलेला आहे। मिरची छान खमंग अशी परतून घ्यायची आहे। या मिरचीचा ना छान असा खमंगपणा हा तेलात उतरला ना, फोडणी छान बसले ना उपम्याला, अगदी छान लागते। इथं पाव चमचा हळद घातलेली आहे। आता बारीक चिरून घेतलेला 1 कांदा घातलेला आहे। आता कांदाही छान आपला मस्त परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यावर मी इथं 1 टोमॅटो आहेत ना, त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि इथं 1 टोमॅटो घातलेला आहे। रंग किती सुरेख दिसतोय ना आपला उपम्याचा। मस्त असा कांदा टोमॅटोचा, हिरवी मिरची, कढीपत्त्याचा अगदी मस्त असा कलरफुल असं आहे आपलं दिसतंय। आता लगेच छान असा परतून झालेला आहे। आता याच्यात आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान याला अजून एकदा परतून घ्यायचं आहे। याच्यामुळे मीठ घातल्यामुळे ना फोडणीत लवकर टोमॅटोही शिजतो आणि फोडणीला छान चव येते। आता भाजून घेतलेल्या लगेच शेवया घालायच्या आहेत। आता आपण 2 वाटी शेवया घेतल्या होत्या ना, तर त्याच वाटीने मी तो 2 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। आता शेवई तर छान अशी तेलावर 1 मिनिट परतून घ्यायचं आहे आणि लगेच याच्यात पाणी घालायचं आहे। आता जर तुम्हाला पाण्याचा अंदाज समजत नसेल तर शेवई बुडेल ना इतपतच पाणी घालायचं आहे।
आता मी तर थोडं थोडं करून सर्व पाणी घालून घेतलं आहे. अगदी एवढं पाणी अगदी परफेक्ट प्रमाणे अगदी आपल्या शेवया खूपच अशा गिळगिळीती होत नाही आणि एकदम मोकळ्याने होत. आता इथं ताट झाकायचं आहे. मस्त 1 मिनटं ताट झाकायचं आणि छान अशी वाफ काढायची आहे. तर पाहू शकता 1 मिनटानंतर छान मस्त असा आपला आता शेवई उपमा इथं तयार झालेला आहे. अगदी घशात दाटल्यासारखा उपमा होत नाही. वरून जे आपण काजू बदाम तळून घेतलेले होते, शेंगदाणे ते घालायचे आहेत, मस्त कोथिंबीर घालायची आणि गरमागरम सर्व करायचं आहे. अगदी सकाळच्या घाई गडबडीत मस्त पोटभरीचा इथं आपला नाश्ता तयार झालेला आहे. तर आता लगेच इकडं तिकडं न बघता हा मस्त असा गरमागरम शेवई उपमा खायला घ्यायचा आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मस्त मऊ सुटसुटीत इथं आपला हा शेवई उपमा तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ जराही आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन छानशी कमेंट करा. आता तुम्हाला याची नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे तेही कमेंट करून कळवा. भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.